कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून शहरवासियांना 13व्या दिवशी पिण्यासाठी पाणी मिळत आहे। त्यासाठी कोपरगाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने लोकजन आंदोलन उभारण्यात आले आहे। त्यांना विविध संघटना व समाजाच्या वतीने पाठिंबा देत मतदानावर बहिष्कार घालण्यात आला असून आज मराठा समाजाच्या वतीने काही समाज बांधवांनी तहसीलदार योगेश चंद्रे, नगरपालिका व पाटबंधारे विभागाला निवेदन देत येत्या 25 तारखेपर्यंत पाण्याचे आवर्तन न मिळाल्यास सकल मराठा समाजाच्या वतीने शासकीय कार्यालयांना टाळे ठोकू असा इशारा दिला आहे। गेल्या 1.5-2 महिन्यापासून कोपरगाव शहरामध्ये पाण्याची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे। त्याच्यात 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस अशी ही परिस्थिती आहे कोपरगावमध्ये पाण्याची आलेली आहे। आज आम्ही या ठिकाणी पाटबंधारे खात्यामध्ये येऊन साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे का बा तुम्ही आम्हाला जर 25 तारखेला पाणी जर नाही दिलं, त्यांनी आम्हाला 25 तारीख सांगितलेली, तहसीलदार साहेब म्हटले तुम्ही 25 तारखेपर्यंत प्रयत्न करतो, 25ला तुम्हाला पाणी देतो असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे आम्ही इथे यांना येऊन निवेदन दिलं की 25 तारखेला आम्हाला जर पाणी नाही आलं, 25 नंतर आम्ही ह्या कार्यालयाला टाळे ठोकणार। जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे शासकीय कार्यालयाचे टाळे उघडणार नाही, उघडून देणार पण नाही। कारण आता परिस्थिती आता इतकी वाईट झालेली आहे का अक्षरशः आमच्या आया बहिणी बिचाऱ्या भगिनी रोडवर पाण्यासाठी भटकू राहिल्या आता, आणि तिथे कुणी लक्ष द्यायला तयारच नाही। आता नाही तर पूर्वी कसे टँकर चालू होते, आता एक टँकर सुद्धा नाही। आता भाडुती टँकर चालू झालेले इथं, आता भाडुती टँकरने आहे पैसे कमायला निघालेले। इथं लोकांना पाणी नाही, तर यांना भाडुती देऊन पाणी विकू राहिले आता हे लोक। त्यामुळं हे कुठंतरी यांनी थांबवलं पाहिजे, नाहीतर मग आम्ही आमच्या मराठा क्रांतीच्या वरती सकल मराठा समाजाच्या वतीने 25 तारखेनंतर शासकीय कार्यालयाला टाळे ठोकणार आणि ते टाळे आम्ही उघडून देणार नाही। जे काय होईल ते त्याला त्या गोष्टीला आम्ही समर्थन, याला जर काही झालं त्याला शासन जबाबदार राहणार आहे। यावेळी अनिल गायकवाड, अमित आढाव, विनायक भगत, निखिल डांगे, अमोल लोखंडे, अक्षय जाधव, दादा आवारे, अक्षय आंग्रे, अभिजित कोकाटे, राम पानगव्हाणे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी हाफिज शेखसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, कोपरगाव।